गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्वशीर्ष नावाचं जे उपनिषद, या उपनिषदातील श्लोक क्रमांक 3 याचा आपला अभ्यास सुरू आहे। अवत्वम माम
अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम वगैरे. सर्वतो माम पाही पाही समंतात. स्मरण करून देण्याच्या दृष्टीने सांगितलं की एवढे सगळे चरण असलेला हा एक श्लोक आहे फक्त, तिसऱ्या क्रमांकाचा. आता आपला अभ्यास सुरू आहेच या मंत्राचा म्हणूया, या श्लोकाचा म्हणूया. आणि आपण 2-3 सत्रामध्ये बघितलं की अथर्व शीर्षाच्या या मंत्रामध्ये गजाननाला विविध गोष्टींचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली आहे. विविध गोष्टी. अव म्हणजे तू, अवत्वम तू रक्षण कर, विविध गोष्टींच्या रक्षणाची प्रार्थना केलेली आहे. आणि रक्षण कर म्हणजे नेमकं काय कर, हे आपण समजावून घेतोय. हा आपला मुख्य चिंतनाचा सध्या विषय आहे. कारण आपल्याला रक्षण कर याचा अर्थ म्हणजे शब्दार्थ माहिती असतो, रक्षण कर. पण जो आपला व्यावहारिक अर्थ आहे तो अर्थ इथे लागू पडत नाही. आणि म्हणून शब्दार्थाकडून वाच्यार्थाकडे, ज्याला शब्दार्थाकडून किंवा वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जावं लागतं, त्याला चिंतन असं म्हणतात. आणि तोच आपण समजून घेत आहोत. आता अवत्वम मा म्हणजे माझे रक्षण कर, तसेच वक्तारम श्रोतारम म्हणजे वक्ता किंवा श्रोता यांचंही, किंवा आपण सातत्याने बोलतो आहे की माझ्याच या भूमिकांचं रक्षण कर. कारण मी कधी श्रोता असतो, कधी वक्ता असतो, इत्यादी सगळं चिंतन आपण मागील सत्रामध्ये केलेलं आहे. आता जशी वक्ता आणि श्रोता ही जोडी आहे, तशीच दाता आणि धाता अशी पुढची जोडी या श्लोकामध्ये आहे. अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. आता यापैकी दातारम म्हणजे दाता, दाता म्हणजे दान देणारा, त्याच्या या भूमिकेचं रक्षण कर असं आपलं विवेचन आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं. एक नेहमीच्या पद्धतीने छोटीशी उजळणी, म्हणजे मग विषय प्रवेशाला मदत होते त्याने. आता आजच्या सत्रामध्ये आपल्याला या श्लोकाची जी उर्वरित चरणं आहेत त्याचा विचार करायचा. जेवढी आपल्या वेळेच्या मर्यादेत शक्य आहे तेवढ्या चरणांचा विचार करूया. पुढचं जे चरण आहे त्याच्यामध्ये अवधातारम असं ते चरण आहे. अवधातारम पर्यंत आपण केला विचार मागच्या वेळेला. आणि आता अवधातारम पुन्हा पदार्थ किंवा वाक्यार्थ सरळ सरळ काय आहे, धात्याचं तू रक्षण कर. गजाननाला प्रार्थना सुरू आहे. आपण विचार केला होता की अथर्व शीर्षाच्या 10 मंत्रांपैकी हा एकमेव मंत्र आहे किंवा श्लोक आहे ज्याच्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे धात्याचं रक्षण कर. आता दातारम प्रमाणेच धातारम हा जो शब्द आहे, हा धातृ म्हणजे ऋकारांत ज्याला म्हणतो आपण, या संस्कृत पदाचं द्वितीय विभक्तीचं एकवचनी रूप आहे. द्वितीय विभक्ती धातारम. आणि त्याचा अर्थ आपण ज्याला धाता म्हणूया, त्याचा अर्थ असा आहे की रक्षण करणारा, धारण करणारा, पोषण करणारा इत्यादी. धाता त्याला म्हणायचं धाता. धारण करणारा, जो धारण करतो, रक्षण करतो, सांभाळतो, पोषण करतो इत्यादी. आता हा जो धातारम किंवा धात्याचा आपल्याला जो विचार करायचा आहे, तो आपल्याला दात्याच्या संदर्भातच करावा लागणार आहे. कारण या श्लोकामध्ये, या मंत्रामध्ये आपल्यासमोर या जोड्याच ठेवलेल्या. काय? वक्ता श्रोता, दाता धाता. पुढे येणारच आहे पुढची जोडी, गुरु शिष्य वगैरे, त्याचा आपण करणारच आहोत विचार. पण आत्ता जो विचार करायचा झाला तर आपल्याला धात्याचा जो विचार आहे तो दात्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि या जोड्या आहेत. जसं वक्ता म्हटलं की श्रोता आला. बरं, जोड्या काय आहेत? तो एक छान
सुंदर विचार आहे. आपण पुन्हा तेच विचारांचीच वानवा असते की नाही. आपण कधी विचार करत नाही. थोडंसं विषयांतर करतो, पण महत्त्वाचा विषय आहे म्हणून. माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की आपल्याला विचार करायला नको असतो. मग काय करायला हवं असतं? कृती करायला आपल्याला खूप आवडते. कृती म्हणजे काय? की इतके सगळे कोणी मला असं म्हटलं नाही, पण कदाचित विचार येऊन गेला असेल मनामध्ये, की मंगेश दादा एवढे सत्र तुम्ही कशाला घेता? त्याच्यापेक्षा आम्हाला साधं सांगा, की किती वेळा आवर्तनं करायची, किती हजार मोदक, किती उद्यापनं. सोपं सोपं सांगत जा ना. म्हणजे आपल्याला कृती फार आवडते, आपल्याला कृतीशील आपण आहोत. बरं, आपण कृतीचा काही निषेध करत नाही आहे. कृती ही करावीच लागते, कर्म करावंच लागतं. पण मुख्य ज्याला साधना म्हणतात ती विचार हीच आहे. आणि तो विचार आपल्याला नको असतो, नकोसा वाटतो, कारण आपण अत्यंत कृतिशील आहोत. आणि एक नियम आहे की ज्या प्रमाणामध्ये चिंतनशीलता वाढते त्या प्रमाणामध्ये कृतिशीलता कमी होते. बरं, एवढा आग्रह का विचारांचा? अत्यंत तर्कशुद्ध उत्तर आहे त्याचं, की मी जीव आहे, मी म्हणजे हा देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे. हे सर्व काय आहेत? परमार्थशास्त्राच्या प्रमाणे वेद, उपनिषद, भगवद्गीता, संत या सर्वांच्या सांगण्याप्रमाणे हे काय आहेत? अविचार आहे. मग अविचाराचा मुकाबला कशाने करायचा? विचारानेच करावा लागेल. तो कृतीने कसा करता येईल? कृती त्याला सहाय्यभूत ठरते. तो आत्ता आपला विषय नाही आहे. म्हणून मी म्हटलं थोडंसं विषयांतर करतो, पण जाता जाता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे विचार हे खरं साधन आहे. आणि त्या साधनाचं साधन म्हणजे अंतःकरण, कारण अंतःकरणानेच आपण विचार करतो. असो, थोडक्यामध्ये धात्याचा आपल्याला दात्याच्या संदर्भात विचार करायचा आहे, कारण त्या जोड्या आहेत. कारण मगाशी आपण जसं बोलत होतो की वक्ता आणि श्रोता. श्रोताच नसेल तर वक्ता सिद्ध होईल का? तिथून आपली सुरुवात झाली विचार या शब्दाची. विचार केला की या गोष्टी हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतात, की श्रोताच जर नसेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही वक्ता म्हणाल का? नाही. जसं भक्त आहे म्हणून देव, आणि देव आहे म्हणून भक्त, श्रोता आहे म्हणून वक्ता, वक्ता आहे म्हणून श्रोता, तसं दाता आहे म्हणून धाता. म्हणून आपल्याला त्या संदर्भामध्ये विचार करायचा, कारण धाता आहे म्हणून दाता सुद्धा. श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाच्या भाष्यामध्ये श्रीमद आद्यशंकराचार्य दानाची व्याख्या करतात, ती पाहण्यासारखी आहे. दान म्हणजे काय? कारण त्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे दैवी संपदेचं वर्णन आलेलं आहे सगळं. त्याच्यामध्ये दान शब्द येतो दैवी संपदेत. आचार्य म्हणतात की यथाशक्ती समविभाग अन्नादी नाम, असं त्याचं स्पष्टीकरण आचार्यांनी दिलेलं आहे. की दान म्हणजे काय? तर यथाशक्ती समविभाग अन्नादी नाम, म्हणजे आपल्या सामर्थ्यानुसार अन्नादी वस्तूंचा विभाग करणे. विभाग करणे म्हणजे काय? मी स्वतः ते सगळं न स्वीकारता त्यातलं काही भाग दुसऱ्याला देणे, साध्या भाषेमध्ये दान करणे. आणि अन्नादिना म्हटलं म्हणजे अन्न आणि आदी. हे केवळ अन्न असं नाही. आता पूर्वीच्या काळी प्रामुख्याने अन्न दान, आपण अन्नदान आजही अनेक ठिकाणी अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये चालतं. पण पूर्वीच्या काळी ते प्रमुख होतं अन्नदान ज्याला म्हणता येईल. पण अन्नादिश असा शब्द वापरलेला आहे त्या आचार्यांनी, की अन्न आणि इतर सर्व. आता भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक दानाचा बोध आपल्याला केलेला आहे. दानाची व्याख्या आपल्याला कळली की हे देणं म्हणजे दान, साध्या भाषेत, बरोबर. पण त्याचेही प्रकार असू शकतात, सात्विक, राजस आणि तामस. मग सात्विक दान कशाला म्हणायचं? तर दातव्यमिती यद्दानम, दातव्यमिती यद्दानम, यद्दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. भगवद्गीता आपल्याला सांगते 17व्या अध्यायामध्ये.
की दातव्यम इति यत दानम दीयते नुपकारणे, म्हणजे दान देणं हेच योग्य आहे, तेच माझं कर्तव्य आहे, अशा भावनेनी आणि प्रत्युपकाराची अपेक्षा न करता किंवा प्रत्युपकार ज्याचं प्रतिउपकार म्हणजे मी काही दिल्याने माझ्यावर पुन्हा तो उपकार करेल असं सामर्थ्य नसणाऱ्याला किंवा त्याच्याकडे जरी सामर्थ्य असलं तरी त्या अपेक्षेनी न देता अपेक्षारहित आणि देशे कालेच पात्रेच म्हणजे देश काल व पात्रता बघून दिलेलं दान याला काय म्हणतात? सात्विक दान असं म्हटलेलं आहे. पहा किती किती मोठी जबाबदारी असते ना. आता आपल्याला असं वाटतं दिलं ना मी केलं, मागच्याला आपण थोडंसं विचार केलेला आहेच त्याचा, कारण मी कशासाठी देतो, किती विविध उद्देशांनी देतो. मागच्याला आपण बोललो होतो, डिसेंबर महिना आलेला आहे, टॅक्स बेनिफिट्स. मग ते देऊ नये का? द्यावं ना. काहीच न करण्यापेक्षा ते सुद्धा केलेलं छानच आहे. त्यातनं सुद्धा काय म्हणूया, चांगल्या कार्यासाठी विधायक कामासाठीच दिलेलं आहे ते. पण सात्विक दान जर द्यायचं असेल तर त्याचे हे निकष आपल्याला भगवद्गीता आपल्या पुढे ठेवते, की ते माझं कर्तव्य आहे. दान देणं हेच योग्य आहे, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता आणि पुन्हा देशकाल आणि पात्रता बघून. देशकाल पात्रता म्हणजे काय? ज्या देशामध्ये, देश याचा अर्थ भारत देश, अमेरिका देश असा अर्थ नाही आहे त्याचा. देश याचा अर्थ प्रांत, भाग, एखादं ठिकाण, जिथे गरज आहे, ज्या काळी गरज आहे आणि ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे. नाहीतर डोक्यावर भरपूर पाऊस पडतोय आणि मी काय करायचं, पाणपोई काढायची तिथे. ह्याला दान नाही म्हणत. त्यामुळे ज्याला ज्याची आवश्यकता आवश्यकता आहे, गरज आहे, ज्या काळी गरज आहे त्याला ते देणे, इतके निकष सात्विक दानाचे आपल्याला भगवद्गीता सांगते. हे झालं दानाचा विचार. मी जसं म्हणालो, दातारमचा आपण विचार मागच्या वेळेला केलेला आहे, पण पुन्हा का करतो आहोत, कारण त्या संदर्भातच आपल्याला धात्याचा विचार करायचा म्हणून. आणि त्यामुळे धाता म्हणजे दान स्वीकारणारा असाच आपण अर्थ त्याचा केला, कारण दाता आणि धाता ही जोडी असं आपण म्हणालो. तर आत्ता जो आपण जे बोललो, देश काल पात्र, या व्याख्येमध्ये कोण बसतं? धाता बसतो. स्वीकारणारा, दान स्वीकारणारा असा जर अर्थ आपण घेतला, कारण देणारा दाता, स्वीकारणारा धाता, तर तो देशकाल पात्राच्यात स्वाभाविकपणे बसतो. आणि दात्यानी जसं आदरपूर्वक अपेक्षारहित द्यावं हे श्रेयस्कर, तसं घेणाऱ्यांनी सुद्धा म्हणजे धात्यांनी सुद्धा ते नम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकारावं हेही श्रेयस्करच आहे. आणि नुसतं एवढंच नाही, तर स्वतःला जेव्हा ती क्षमता प्राप्त होईल, ती झाल्यानंतर इतरांना यथायोग्य दान करण्याची भूमिका सुद्धा धात्याकडे असली पाहिजे. ह्याला म्हणायचं रक्षण. ह्याला म्हणायचं रक्षण. आपला मुख्य विषय जो सुरू आहे, अवधातारम. आणि धातारम या पदाचा आपण स्वीकारणारा असा जो अर्थ केला तो तर आहेच, पण एक प्रमुख अर्थ आहे धारण करणारा, जो मगाशी आपण बघितला. धातारम म्हणजे धारण करणारा, सांभाळणारा. काय धारण करतो तो, काय सांभाळतो? तर उपनिषदांसारखी जी वेदविद्या आहे, आपण अथर्वशीर्ष उपनिषद कसं आहे याचा सुरुवातीलाच विचार केलेला आहे आणि त्या संदर्भात हा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे वेदविद्या, उपनिषद जी आहे, वेदांत ज्याला म्हणतात, ती जो ग्रहण करतो कोणाकडून? दात्याकडून. पण दाता ती देतो, या दृष्टीने सुद्धा दात्याची ती भूमिका आहे. कारण मी तसं मगाशी म्हणालो, अन्नदान इति,
अन्नदान जसं एक दान आहे, तसं ज्ञानाचं सुद्धा दान असतं की नाही, ज्ञान देणं. तर ही जी वेदविद्या हा जो ग्रहण करतो, करून ती धारण करतो, तो धातार. फार मोठी भूमिका आहे बरं. कारण वेदविद्या धारण करणं सोपं काम नाही आहे. आणि म्हणून त्याचं रक्षण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे जे ज्ञान आहे ते जतन करून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याचं जे सातत्य सांभाळणारे आहेत, हे समाजाच्या शाश्वत हिताचं रक्षण करणारे असे आधारस्तंभ आहेत, विचार केला तर. पुन्हा आपण असा कधी विचार करत नाही, कारण आपल्याला आज सहज सगळं इतकं सहज उपलब्ध झालेलं आहे. मी नेहमीच म्हणतो की बाजारात गेलं की हवा तो ग्रंथ विकत आणता येतो. यूट्यूबवर गेलं की हवा तो व्हिडिओ बघता येतो. पण आपण कधी असा विचार करतो का हो, की मला एखादं स्तोत्रपाठ करायचं म्हटलं 5 श्लोक असलेलं, तर मला ते झेपत नाही साध्या भाषेत. आणि हजारो श्लोक ज्यांनी पाठ केले, होतं का वेदकाळी छापण्याची पद्धत होती का? छापले होते का वेद? छापण्याची तेव्हा काय कारखाने होते का? प्रिंटिंग प्रेस म्हणतो आपण त्याला शुद्ध मराठीत. नव्हती. मग कधी केला विचार? नुसते वेद नाही, भागवत आहे. एवढा मोठा तो योग वासिष्ठासारखा ग्रंथ आहे. अनेक अनेक ग्रंथ आहेत. कसं आलं आपल्यापर्यंत हो ज्ञान? कधी केला का विचार? ही अखंड अक्षुण्ण परंपरा ज्यांनी जपली, जतन केलं. म्हणून मी मगाशी सांगितलं की आपल्याला इथे 5 श्लोकांचा एक स्तोत्रपाठ करता येत नाही. इथे हजारो हजारो श्लोक ज्यांनी पाठ करून पिढ्यानपिढ्या ते टिकवलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं. आणि म्हणून आज समाजाचं जे शाश्वत हिताचं रक्षण होत आहे, त्यांचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. आणि त्यांचं रक्षण व्हावं, त्या धात्याचं रक्षण व्हावं, म्हणजे धातारम अवधातारम अशी प्रार्थना श्री गजाननाकडे गेलेली आहे. ही त्याच्या पाठीमागची एवढी मोठी भूमिका आहे. पुढचं चरण आहे त्याच्या या श्लोकातलं पुढचं चरण, अवानुचानमव शिष्यम. नेहमीच आपण बोलतो की अथर्व शीर्षाचं म्हणा किंवा कशाचंही पारायण आपण करतो किंवा आवर्तन पारायण म्हणजे आवर्तन करतो, किती भराभर आहे म्हणून पुढे जातो. म्हणजे आपण सावध होईस तोवर आपण काय म्हणतोय, 2-3 श्लोक तर संपलेले पण असतात. ते दातारम आणि धातारम तर कुठल्या कुठे गेलेलं असतं. पण हेच आता आपल्याला जाणीवपूर्वक म्हणायचं आहे आता अथर्वशीर्ष याच्यानंतर, की मी काय म्हणतो आहे आणि किती गंभीर विचार, गंभीर म्हणजे खोल असा विचार त्याच्या पाठीमागे आहे. का ही मागणी या ऋषींनी केलेली आहे? पुढचं चरण आहे अवानुचानमो शिष्यम. आता याचा पदच्छेद जर आपण केला तर त्याच्यामध्ये अनुचानम आणि अवशिष्यम असे दोन आहेत बरं का पदं एकत्र. अवानुचानम अवशिष्यम आपण म्हणून म्हणून मला हे आठवलं. आपण इतक्या भरकन ते म्हणून टाकतो की आपल्याला हेही कळत नाही की त्याच्यामध्ये 2 पदं आहेत. अनुचानम आणि अवशिष्यम. पुन्हा म्हणजे रक्षण करणे आणि अनुचानम असा तो शब्द तिथे येतो. अनुचानम या संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की अविरत स्वाध्याय करणारा. वेदांच्या आपल्याला माहिती आहे वेदांची 6 अंग आहेत. त्या सर्व 6 अंगांसहित पठण करणारा, अध्ययन करणारा, त्याच्यावरती मनन चिंतन करणारा, त्याच्यावरती प्रवचन करणारा, अध्यापन करणारा म्हणजे शिष्याला वेद शिकविणारा म्हणजे अनुचान. इतके सगळे पैलू त्या अनुचान शब्दाचे आहेत. याला म्हणायचं अनुचान.
स्वतः अविरत स्वाध्याय करतात आहे. वेदांचं सगळं जसं शिक्षण वेद ज्या पद्धतीने शिकायचा असतो त्या पद्धतीने त्याचं शिक्षण, पठण, अध्ययन आणि अध्यापन दोन्ही, त्याच्यावर मनन, चिंतन, प्रवचन हे सगळं करणारा म्हणजे अनुचान. फारसा प्रचलित नसलेला अनुचान हा शब्द आहे. महाभारतामध्ये सारस्वत ऋषींच्या संदर्भात आणि तसंच बृहदारण्यक उपनिषद आणि मनुस्मृती याच्यामध्ये तो शब्द आलेला आहे. पण फारसा प्रचलित नाही आहे, म्हणून आपण कधी ऐकलेला नसतो तो शब्द. थोडक्यामध्ये बोलू की अनुचान म्हणजे गुरु. लक्षात आलं असेलच मी एवढं सगळं वर्णन केल्यानंतर. हे अध्ययन, अध्यापन, मनन, चिंतन, स्वाध्याय करणारे कोण? गुरु, तत्वजिज्ञासू, श्रेष्ठ इत्यादी त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. आणि सद्गुरू हे अनुचान असू शकतात. विषय वेगळा, पण आत्ता एवढ्यावरच हे सोडून देऊया. अनुचान, त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे स्वाध्याय. कारण स्वाध्याय, पुन्हा याच्या स्वाध्यायाबद्दल मगाशी आपण बोललो जसं दैवी संपदा जशी आलेली आहे भगवद्गीतेमध्ये, स्वाध्याय पण आहे त्याच्यामध्ये. स्वाध्यायाबद्दल आचार्य काय म्हणतात भाष्यामध्ये, की ऋग्वेद आदी अध्ययनम अदृष्टार्थम, असं आचार्य त्याच्यावर विवेचन करतात. स्वाध्याय म्हणजे काय, की ऋग्वेद आदी, आदी म्हणजे पुन्हा ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे इत्यादी जे वेद आहेत त्यांचं अदृष्ट लाभासाठी अध्ययन करणं, याला म्हणायचं स्वाध्याय. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात स्वाध्याय ही दैवी संपदा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे, आपण आत्ताच बोललो. अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञानयोग व्यवस्थिती वगैरे. पहिला श्लोक आहे. बरं, अष्टांग योगाचा विचार केला तर अष्टांग योगामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी म्हणजे 8 अंग आहेत योगाची. याच्यामध्ये जे यम आणि नियम आहेत सुरुवातीचे 2, ज्याचा फारसा विचार करायचा नसतो असं आपण ठरवलेलं आहे. कारण आपल्याला दुसऱ्याच्या उंजळीनी सगळं स्वीकारण्याची सवय लागलेली आहे. थोडंसं जाता जाता मी बऱ्याच गोष्टी बोलत असतो, आता तुम्हाला ऐकून घेणं भागच आहे, काय करणार. काय 150 वर्षामध्ये आपला DNA बिघडवून टाकला इंग्रजांनी. त्यामुळे योगचं योगा झालेला आहे. आणि त्या योगाचे अनेक प्रकार इथे नको ते जिथे बसून बोलूसुद्धा नाही अशा नावाचे योगा निघालेले आहेत. आणि त्यांची जी व्याख्या योगाची आहे ती आम्ही योग म्हणून स्वीकारलेली आहे. म्हणजे काय, थेट तिसरा टप्पा कोणता, आसनं. याच्यासाठी मी सगळं बोलतो आहे. आधीच्या यमनियमांची चौकशीसुद्धा करायची नाही. अनेकांना तर ते माहितीसुद्धा नसतात, त्यांना वाटतं योग म्हणजे आसन. माझे एक नात्यातले काका आहेत, ते योगाचार्य होते, आता नाही आहेत. पण ते गमतीने म्हणायचे की आसनं म्हणजे जर योग असेल तर माणसांपेक्षा माकडं जास्त चांगली करतात. विनोदाने म्हणायचे, पण ती वस्तुस्थितीसुद्धा आहे की त्याला जर योग म्हणायचं असेल तर माकडं जास्त चांगले करतात. कारण माकडं जे करू शकतात कित्येक गोष्टी शारीरिक, त्या मनुष्य नाही करू शकत. मुद्दा एवढाच, यमनियमांबद्दल कोणी बोलत नाही. 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. त्यातले जे 5 नियम आहेत त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान, ही यादी वाचल्यावरच ते नको वाटतं योग वगैरे. पण काय आहे त्याच्यामध्ये, आपला मुख्य विषय, चालू विषय काय आहे, याच्यामध्ये सुद्धा काय आलेला आहे, स्वाध्याय. आपला जो मुख्य विषय सुरू आहे. आणि स्वाध्याय याचा अर्थ आपल्या अगदी साध्या भाषेमध्ये बोलूया, परमार्थाचा केलेला अभ्यास, साधना, नामस्मरण, ध्यान इत्यादी इत्यादी इत्यादी.
मग त्या परमार्थाच्या अभ्यासामध्ये जे काय आपल्याला सद्गुरूंनी साधन दिलं असेल ते असेल, अजून सद्गुरू प्राप्ती झाली नसेल तर आपल्या समजुतीप्रमाणे आपण जे काही करतो आहोत, देवपूजा आहे, नामस्मरण आहे, व्रतवैकल्य आहे, ते सगळं 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 त्याच्यामध्ये या सगळ्याचा समावेश आपण म्हटलं तर स्वाध्यायामध्ये करू शकतो. आणि अनुचान या शब्दाचा विचार करताना अनुचान या नाण्याची दुसरी बाजू आहे शिष्यम. अनुचान, अनुचानम, अव आणि अव अनुचानम आणि अवशिष्यम असा आपण पदच्छेद केला त्याचा. तर या जसं मगाशी मी म्हणालो की वक्ता आणि श्रोता, दाता आणि धाता, तसं अनुचान आणि शिष्य जोडी आहे. जोडेच ठेवल्यात आपल्यासमोर या प्रार्थनेमध्ये. दोघांसाठी प्रार्थना आहे बरं का, छान रक्षणाची. त्यामुळे अनुचान या नाण्याची दुसरी बाजू शिष्यम म्हणजे शिष्य, त्याच्याही रक्षणाची प्रार्थना केली. त्याच्याही रक्षणाची प्रार्थना आहे. आणि केवळ आपण ज्याला म्हणतो तत्वजिज्ञासू आहे, केवळ जे जिज्ञासू असतात ना, परमपूज्य काका म्हणजे सद्गुरू म्हणतात की केवळ जिज्ञासा असणं असते अनेकांना, चांगली गोष्ट आहे, म्हणजे वाईट काही नाही आहे. किंवा एखादं उपनिषद वाचावं, त्याचा अभ्यास करावा, किंवा हा ग्रंथ वाचावा, तो ग्रंथ वाचावा, ह्यांचं ऐकावं, त्यांचं ऐकावं, जिज्ञासेपोटी, केवळ जिज्ञासा, हरकत नाही म्हणजे. पण पुरेसं नाही आहे ते. म्हणजे अशी जिज्ञासा नुसती असणं आणि मग त्याच्यामध्ये समर्थांची आठवण होऊन जाते पुन्हा एकदा, बहुहिंडता सौख्य होणार नाही, समर्थ म्हणतात. कारण काय वाचावं काय ऐकावं याचा विचार न करता बेछूट ज्याला म्हणतात, जे येईल ते, माझ्यासमोर जो ग्रंथ येईल, माझ्यासमोर जो यूट्यूबवरचा व्हिडिओ येईल, जे काही व्हॉट्सॲपवरती माझ्या मेसेज म्हणजे संदेश येईल, तो मी वाचत सुटणार, फक्त ऐकत सुटणार. काय केवळ जिज्ञासा आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा माझं डोकं मी चालवणार, ही जिज्ञासा. आणि परमपूज्य काका म्हणतात की वैराग्य अंगी बाणवून साधन चतुष्टय संपन्न होऊन हे सगळं कमावून जी जिज्ञासा आलेली असते, कारण या जिज्ञासेपोटी काय असतं की माझं शाश्वत हित मला साधून घ्यायचं आहे, आणि त्याच्या पोटी आलेली ही जिज्ञासा, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे असं ते म्हणतात. कारण इथे उद्देशच मूळ वेगळा असतो या जिज्ञासेचा. केवळ आपण ज्याला शुद्ध मराठीत थेरॉटिकल नॉलेज म्हणतो, हा उद्देश नाही आहे. आणि मग इथे मनुष्य म्हणजे तो साधक सावध होतो काय, की अरे, हे असं अस्ताव्यस्त वाचन, अस्ताव्यस्त श्रवण नाही माझ्या काही कामात येणार आहे. मला एक व्यवस्थित बंदिस्त असं, ज्याला चॅनल म्हणतात शुद्ध मराठीत पुन्हा, असंच श्रवण केलं पाहिजे, असंच वाचन केलं पाहिजे, कारण मला एका विशिष्ट दिशेने प्रगती साधायची आहे. ही जिज्ञासा खूप वेगळी असते. कारण डोंगरावर जाणारे 100 मार्ग असतात. मी एक मार्ग चढतो, 4 पायऱ्या खाली उतरतो. पुन्हा दुसरा मार्ग घेतो, तो 10 पायऱ्या चढतो, पुन्हा खाली उतरतो. तिसरा घेतो, तो 3 पायऱ्या चढतो, तो खाली उतरतो. असा मनुष्य आयुष्यात कधी शिखरावरती पोचेल का? शक्य नाही. त्यामुळे मुद्दा आपला सुरू आहे की केवळ तत्वजिज्ञासू ज्याला म्हणतात, किंवा विद्यार्थी शिकण्यासाठी जे काही आहे ते, आणि शिष्य म्हणजे साधक, यांच्या भूमिकेमध्ये महत्त्वाचा फरक आहे. हा जो शिष्य असतो किंवा साधक असतो, अव शिष्य म्हणजे म्हटलेला आहे, हा जो शिष्य ज्याचा आपण विचार करतोय, तो साधनेच्या म्हणजे स्वाध्यायाच्या बाबतीत वचनबद्ध असतो. स्वामी चिन्मयानंद शिष्याबद्दल एक छान विधान करतात. शिष्य म्हणजे डिसायपल, इंग्लिशमध्ये बोललेले आहेत ते. डिसायपल याच्याबद्दल बोलताना ते म्हणतात की वन हू सबमिट्स टू डिसिप्लिन इज अ डिसायपल.
काय सुंदर व्याख्या आहे बा. डिसायपल शब्द आपण शुद्ध मराठीत अनेक वेळा वापरतो, पण आपल्याला त्याची व्याख्या माहीत नसते. वन हू सबमिट्स टू डिसिप्लिन इज अ डिसायपल. अँड पुढे ते म्हणतात की ही ऑर शी इज रेडी टू लर्न. सगळ्यात महत्वाचं एक एक शब्द महत्वाचा आहे. रेडी टू लर्न, स्टेडीली पुट्स फोर्थ एफर्ट्स टू नॉट ओनली लर्न बट रिफ्लेक्ट्स अँड लिव्ह द लाईफ अकॉर्डिंगली टू वॉट ही ऑर शी हॅज लर्न्ड. म्हणजे काय, नुसतं इथेच तर तो फरक पडतो आहे. नुसतं जिज्ञासू असणं आणि साधक किंवा शिष्य असणं, ज्याच्या रक्षणाची इथे प्रार्थना केली आहे, हा त्याच्यात प्रधान फरक आहे. की मी जे काही शिकतो आहे, जे काही मला गुरु सद्गुरू शिकवत आहेत, त्याप्रमाणे माझं जीवन आहे की नाही, मी तसं जगतो आहे की नाही, माझ्या वर्तणुकीत बदल होतो आहे का नाही, हे जो बघणारा असतो आणि तसा धडपड करणारा, प्रयत्न करणारा, तो शिष्य. आणि हे करणं, हे सगळं करणं, ह्याला म्हणायचं स्वाध्याय, ज्याचा आपण प्रामुख्याने विचार करतो आहोत. म्हणून मी म्हणालो की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अनुचान आणि शिष्य, आणि त्यांना जोडणारे सूत्र आहे म्हटलं तर स्वाध्याय. हे जे स्वाध्यायाचं महत्त्व आहे, हे अधोरेखित करण्यासाठी म्हणून म्हणूया, तैत्तरीय उपनिषदामध्ये शिष्याचं जेव्हा वेदाध्ययन पूर्ण होतं आणि तो शिष्य आता गुरुकुल सोडून निघण्याची वेळ येते, आता पुढे त्याचा गृहस्थाश्रम वगैरे सुरू होणार, तेव्हा त्या दीक्षांत समारंभ, गमतीने बोलूया थोडंसं शुद्ध मराठीत कॉन्व्होकेशन स्पीच म्हणतो आपण त्याला. काय उपदेश करतात गुरु शिष्याला, आपल्या सर्वांना माहितीसुद्धा असेल. सत्यम वद, धर्मम धर्मंचर, स्वाध्याय स्वाध्यायान मा प्रमदः. तैत्तरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्लीमध्ये येतं ते. काय, सत्यम वद, पहिली म्हणजे आज्ञा केलेली आहे शिष्याला, की झालं आता सगळं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, वेदाध्ययन पूर्ण झालेलं आहे, आता तो त्याच्या पुढच्या जीवनाला सुरुवात करणार आहे. पण लक्षात ठेव, काय लक्षात ठेव, सत्यम वद, सत्य बोल, धर्मंचर, धर्माचं आचरण कर, आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वाध्यायान मा प्रमदः, स्वाध्यायाच्या बाबतीत प्रमाद करू नकोस. पूर्वीच्या काळचे आचार्य गुरु शिष्याला कसं मार्गदर्शन करायचे, की शिकला आहेस खरं, पण आत्ता आपण जो सगळा स्वाध्यायाचा सगळा आवाका बघितला, तर नुसतं शिकून चालतं का? नाही, त्याच्यावर स्वतःचं मनन व्हावं लागतं, चिंतन व्हावं लागतं. कारण नुसतं शिकणं म्हणजे ते खाण्यासारखं आहे, आणि मनन आणि चिंतन करणं म्हणजे पचवण्यासारखं आहे. जेवढं मी मनन आणि चिंतन करीन तेवढंच मला पचणार आहे, आणि जेवढं मला पचेल त्याचंच रूपांतर त्या अन्नाचं कशात होतं, जसं आपल्या शरीराला जे आवश्यक गोष्टी लागतात त्याप्रमाणे जे, ज्याच्यावर माझं मनन आणि चिंतन होईल तेच माझ्या, काय म्हणूया, वागण्यामध्ये बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणून जरी शिक्षण संपलेलं असलं तरीसुद्धा स्वाध्यायाच्या बाबतीत प्रमाद करू नकोस. आणि स्वाध्यायामध्ये मी जसं म्हणालो की चिंतन आणि मननाचा समावेश होतो. त्या चिंतन आणि मननातूनच तत्वविचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाता येतं. आणि पुढे एकरूपतेच्या वेळी मात्र शब्द आणि हे विचारसुद्धा मागे पडतात, आणि तिथे सद्गुरूंचं सहाय्य होऊन तो शिष्य आत्मस्वरूपाच्या अंतिम स्थितीला पोचतो. पण असं जरी असलं तरी पुन्हाच गुरु हे काय करतात, मार्ग दाखवतात, समजावून सांगतात काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. खाचखळगे मार्गातले समजावून सांगतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात कुठे काही अडचण आली तर. पण मार्ग कोणाला चालावा लागतो?
शिष्यालाच चालावा लागतो. तो थोडीच गुरु चालणार आहे. आणि म्हणून स्वाध्याय. समर्थांनी दासबोधामध्ये विचार केला तर शिष्य लक्षण नावाचा स्वतंत्र समासच लिहिला. कल्पना करा, स्वतंत्र समास. इतकं महत्त्व समर्थांना वाटतं शिष्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये शिष्य पाहिजे अशी सुरुवात करून अनेक ओव्या, अनेक चरणं त्यांनी लिहिलेली आहेत ओव्यांची. शिष्य पाहिजे, कसा पाहिजे शिष्य, तर ती सगळी यादीच दिलेली आहे. आणि ती वाचली की आपल्यावरती शिष्य म्हणून केवढी मोठी जबाबदारी येते याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. शिष्य म्हणून घेणं खूप सोपं असतं, पण शिष्य किंवा साधक म्हणून जी संतांची, सद्गुरूंची अपेक्षा असते किंवा त्यांचे जे निकष असतात त्याच्यामध्ये उत्तीर्ण होणं ही वेगळी गोष्ट असते. आणि म्हणून मग अशी आपण ती व्याख्या पाहिली, वन हू सबमिट्स टू द डिसिप्लिन. कशाचं डिसिप्लिन? साधनेचं. आणि या समासामध्ये समर्थ शिष्याचं तर मुख्य लक्षण करतात. काय? समर्थ म्हणतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. पण पुन्हा शिष्य असणं वेगळं, सत्शिष्य असणं वेगळं. मग सत्शिष्य कोणाला म्हणावं? समर्थाने सांगून टाकलंय. मी जसं म्हणालो की भरपूर उभ्या लिहिल्या आहेत शिष्य म्हणजे, पण महत्त्वाचं मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण. की सत्शिष्याचं हे जे मुख्य लक्षण आहे, सद्गुरूंच्या वचनावरती पूर्ण विश्वास असणं. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा खूप मोठं काम करून जाते, आपल्याला त्याची जाणीव नसते खरं तर. पण अनेक गोष्टी श्रद्धेने सोप्या होतात, अनेक गोष्टी. आणि बऱ्याच वेळेला आपण इथे बोललेलो आहे की पुन्हा परमपूज्य काकांचं वाक्य मला आठवतं की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. त्यामुळे सिस्टीमवर श्रद्धा ठेवा. आणि ते सिस्टीम याचा अर्थ पुन्हा उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, दासबोध, ज्ञानेश्वरी, संत प्रणित आणि शास्त्र प्रणित जे जे वाङ्मय आहे अद्वैत तत्त्वज्ञानाचं, त्याच्यावरती श्रद्धा. त्यामुळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न विचारण्याची नुसती परवानगी नाही आहे, तर प्रोत्साहनसुद्धा आहे. आपला सर्व वाङ्मय प्रश्नोत्तरांनीच तर भरलेलं आहे, अगदी भगवद्गीतेपासून तो उपनिषदापर्यंत. पण ते प्रश्न जे आहेत ते माझं शाश्वत मी तुम्ही कसं साधू, म्हणजे सिस्टीमला विचारलेले प्रश्न नाही आहेत. ही सिस्टीम मी कशी वापरू? सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम याचा अर्थ प्रणाली. प्रणाली याचा अर्थ पुन्हा आपण जे सगळी नावं आत्ता मी घेतली ती सगळे ग्रंथ म्हणूया, त्याची ती शास्त्राची प्रक्रिया म्हणूया. म्हणून तर परमपूज्य काका म्हणतात काय, नो द सिस्टीम. समजून घ्या, त्याच्याबद्दल जरूर प्रश्न विचारा. क्वेश्चन्स अबाउट द सिस्टम्स आर डिफरंट अँड क्वेश्चनिंग द सिस्टीम. दोनमध्ये फरक आहे. मागच्याला मी एकदा दृष्टांत दिला होता की आपण जातो दाताच्या डॉक्टरकडे, डेंटिस्ट. तिथे असं म्हणतो का मी, ते मला म्हणतात बसा एक्सरे काढायचा आहे. एकदा केला होता मी प्रयोग, त्यांना म्हणलं नाही नाही. ते म्हणे काय झालं? म्हणलं ते मशीन उघडा. का? मला ते एक्सरे कसं असतं, काय असतं ते पूर्ण मशीन बघायचं आहे, तपासायचं आहे, ते काम कसं करतं हे समजून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय मी माझा एक्सरे काढू देणार नाही. त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला मला. हे आपण थोडं विनोदाने जरी बोलत असलो तरी मुद्दा हा आहे की मुळात आपल्याकडे आयुष्याची फार कमी वेळ आपल्याकडे असतो अभ्यासासाठी. आणि त्यात जो वेळ असतो तो जो मी अशा नुसत्या जिज्ञासा, म्हणून मगाशी मी जे बोललो, ती जिज्ञासा आणि ही जिज्ञासा खूप फरक आहे. कारण ही प्रणाली आहे, ही सिस्टीम आहे. मोठमोठ्या थोर लोकांनी, ऋषीमुनींनी, भगवंतांनी, सद्गुरूंनी हा प्रवाह निर्माण करून दिलेला, ज्याला आपण सिस्टीम म्हणतो आहे शुद्ध मराठीत, व्यवस्था, प्रणाली, तिचा शांतपणे स्वीकार करावा.
कारण मी जर तसं केलं तर त्यांना जे लाभलं त्याच्या शेवटी ते मला लाभणार आहे. याला म्हणायचं श्रद्धा. याला म्हणायचं सद्गुरू वचनी संपूर्ण विश्वास. कारण सद्गुरू काही स्वतःच्या खिशातनं काढून काही सांगतात का हो किंवा देतात का? काहीच नाही. परमपूज्य काका त्याला गमतीने चोरीचा माल म्हणतात. चोरीचा माल. चोरीचा माल का बरं? थोडंसं विषयांतर पुन्हा. कारण आदिगुरु शंकर पार्वतीला हे ज्ञान देत असताना कोणीतरी चोरून ऐकलं. कोणी चोरून ऐकलं? आपल्या सगळ्यांना सगळी कथा माहिती आहे. आणि चोरीच्या मालाचं एक वैशिष्ट्य असतं. काय? तो इतरांना जर वाटला नाही तर पचत नाही. म्हणून याला गमतीने चोरीचा माल म्हणतात. त्यामुळे असं परमार्थाचं ज्ञान भरभरून वाटायचं असतं. काही स्वतःकडे ठेवायचं नाही. मला जेवढं कळलं, शहाणे करून सोडावे सकळही जन. हां, परमपूज्य काका त्याची पण आठवण करून देतात. मला एवढं कळतं बा. मला जेवढं माहिती नाही तेवढं मी सांगेन. आता ह्याच्या पलीकडचं एखादा काही असेल तर तू या ठिकाणी योग्य ठिकाणी तू जा. ही भूमिका स्वच्छ, स्पष्ट, निखळ भूमिका असेल तर प्रबोधनही छान करता येतं. असो, पण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण विषय सुरू होता. सद्गुरू काही स्वतःचं काही काढून देत नाही. उलट देत असतील तर सावध व्हावं. कारण परमार्थ प्रांतात नवीन काहीही नाही, परमपूज्य काका म्हणतात. हां, काय बदलत असेल? दृष्टांत बदलतील. आजकालचे आधुनिक दृष्टांत येतील. शैली बदलेल, थोडी मांडण्याची पद्धत बदलेल. तत्त्वज्ञान थोडीच बदलणार आहे. मी नेहमीच गमतीने म्हणतो, इज देअर भगवद्गीता 2.0? गरजच नाही आहे. सनातन आहे ते ज्ञान, चिरंतन, निरंतर निरंतर. त्याला सनातन म्हणतात, की ज्याच्यामध्ये बदल घडूच शकत नाही. सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण आणि अनन्य भावे शरण. अन्य नाही. एकदा सद्गुरू म्हणून शब्द ठेवली, सद्गुरू म्हणून त्यांचा स्वीकार केला, की त्यांच्या सद्गुरूंच्या प्रती संपूर्ण श्रद्धा, संपूर्ण अनन्यता, शरणागती हे सर्व सत्शिष्याचं लक्षण आहे असं समर्थ म्हणतात आहे. आणि याचंच श्री गजाननांनी रक्षण करावं अशी प्रार्थना या श्लोकामध्ये अवशिष्यम याच्यामध्ये केलेली आहे. अनुचानम अवशिष्यम असा जो पदच्छेद आपण केला त्याच्यामध्ये अनुचान आणि त्याची जी दुसरी बाजू शिष्य याचा आपण विचार करतो आहे. त्यामुळे आपण ज्याला साधना म्हटलं, आपण ज्याला स्वाध्याय म्हटलं, त्याच्यामध्ये संशय येऊ नये, त्याच्यामध्ये विकल्प येऊ नये, त्याच्यामध्ये आळस येऊ नये, शैथिल्य येऊ नये. आणि हा जो एक शिष्याचा अंतरंगीचा प्रवास आहे, फार महत्त्वाचा शब्द आहे हा. कारण आपला हा प्रवाससुद्धा बहुतांशी बहिरंगच होतो. तिथेही खूप सांभाळावं लागतं. बहिरंगाची त्याला साथ असू शकते. मगाशी मी म्हणालो, आणि बहिरंग याचा अर्थ कृतिशीलता. सण आहे, उत्सव आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, उपास, तापास इत्यादी इत्यादी. हे जे सगळं करणं 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 त्याच्यामध्ये कृती आहे, ते याला पूरक निश्चित आहे. शुद्ध मराठी कॉम्प्लिमेंटरी. पण हा प्रवास जो आहे तो प्रामुख्याने अंतरंगीचा प्रवास आहे. कारण कर्मानी तेही जर निष्काम असेल तरच चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. आणि असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त जे आहे ते चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं. आणि ही चैतन्याकार होण्याची जी प्रक्रिया आहे ही सगळी अंतरंगीची प्रक्रिया आहे. म्हणून तर साधनेचे जे दोन प्रकार केले, बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. त्याच्यामध्ये बहिरंगामध्ये सगळ्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत. निष्काम कर्म, निष्काम उपासना. मग अंतरंगीमध्ये पुन्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. पण हे सगळं आपल्याला एक तर माहिती नसतं किंवा माहिती असेल तर लक्षात नसतं. त्यामुळे बहिरंगामध्येच आपण खूप रंगून आणि रमून जातो. पुन्हा मी जसं म्हणालो, त्याचा निश्चित उपयोग आहे, त्याचं मूल्य पण आहे, पण त्याची मर्यादा पण आहे. त्यामुळे
हा जो आपला अंतरंगीचा प्रवास आहे साधनेचा, की ज्याच्यामुळे मला शिष्य हे नामाभिधान प्राप्त होतं आणि त्याच्यामध्ये मला मार्गदर्शन करणारे जे अनुचा अनुचानम जे आहेत म्हणजे गुरु, त्यांच्याही भूमिकेचं आणि शिष्याचा जो प्रवास आहे त्याच्या शिष्याच्या या भूमिकेचं म्हणूया किंवा हा प्रवास म्हणूया निर्विघ्नपणे पार पडावा, या भूमिकेचं त्या रक्षण व्हावं, अशी त्या विघ्नहर्त्या गजाननाला प्रार्थना करणं म्हणजे हा जो शब्द येतोय सातत्याने, ज्याचा आपण मी जसं मगाशी म्हणालो प्रामुख्याने विचार करतोय, कारण म्हणजे रक्षण करणं, आणि रक्षण करणं म्हणजे नेमकं काय, त्याची व्यापकता किती आहे, त्याची गंभीरता म्हणजे त्याची खोली किती आहे, हे आपण समजून घेतो आहे. नाहीतर नुसतं रक्षण कर म्हणजे काय कर हे कधीच आपल्याला कळणार नाही. आणि या सर्व व्यापकतेसह, या सर्व खोलीसह मी जेव्हा अथर्वशीर्ष आता म्हणीन की अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, धातारम, अवानुचानम, अवशिष्यम, असं म्हटल्याबरोबर मला आता आठवण कशाची झाली पाहिजे? माझ्यावर शिष्य म्हणून असलेली जी जबाबदारी आहे, स्वाध्याय, हे असं जेव्हा आपण अथर्वशीर्ष जेव्हा म्हणायला लागू ना, याला म्हणायचं सार्थ म्हणजे खरं अर्थासह, तेव्हा मी काय म्हणतो आहे गजाननाला, मी नेमकी काय प्रार्थना त्या गजाननाकडे करतो आहे, हे आपल्याला परिपूर्ण रीतीने समजून उमजून येतं. आणि मग आपली ही प्रार्थना आणि आपलं हे अथर्वशीर्षाचं पठण त्या गजाननाच्या चरणी खऱ्या अर्थाने अर्पण होऊ शकतं. आणि या दृष्टीनेच आपण याचा सविस्तर अभ्यास करतो आहोत आणि त्याचे बारीक सारीक जे पैलू आहेत, त्याचा नेमका अर्थ काय आहे, आणि प्रामुख्याने हे उपनिषद आहे हे डोळ्यासमोर ठेवून तसेच अर्थ आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण हे उपनिषद आहे, हे सातत्याने आपण बोलतो आहे. आणि हे यश काय म्हणूया, या स्तोत्रात तसं म्हटलेलं आहे की ते उपनिषद आहे. त्यामुळे या दृष्टीनेच आपण अभ्यास करणार आहोत. या श्लोकाचा पुढचं चरण म्हणजे सर्व दिशांनी, पश्चात्तात पुरस्तात वगैरे, सर्वतो माम पाही पाही समंतात इथपर्यंत, हे जे पुढचं त्याचं एक काय म्हणूया गट आहे त्या श्लोकांचा. चार दिशा आणि वरून आणि खालून असं सर्वतो माम पाही पाही समंतात, असं जे भगवंताला गजाननाला म्हटलेलं आहे की माझं रक्षण कर, त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. आणि आजच्या या चिंतनाला इथे विराम देऊ आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.